सांगते मी तुम्हाला? कुठलं पुस्तक आहे? अथर्व, श्यामची आई नाव आहे पुस्तकाचं. हा, आणि हे पुस्तक कोणी लिहिलंय? साने गुरुजी. हे बघ, इथे जे दिसतात ना हे, ते साने गुरुजी आहेत. त्यांनी ते पुस्तक लिहिले. त्यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी, आपल्या आईने आपल्याला काय शिकवलं ते गोष्टी रूपात या पुस्तकात मांडलेलं आहे. हा, आता आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे, 29वी गोष्ट आहे, मोठा होण्यासाठी चोरी. गोष्टीचं नाव काय आहे? मोठा होण्यासाठी चोरी. म्हणजे बघा, चोरी म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? हा, चोर म्हणजे काय सांगा बघू. काय करतो चोर? म्हणजे काय करतो? हा, तर कुणाचं? दुसऱ्याचं. जे सामान आपलं नाहीये, दुसऱ्याची एखादी वस्तू घेणे, त्याला न सांगता पळवणे, लपवून ठेवणे, त्याला आपण चोरी म्हणतो. तर या गोष्टीचं नाव आहे मोठा होण्यासाठी चोरी. म्हणजे श्यामने चोरी केली, पण चोरी करण्यामागे त्याचा उद्देश काय होता? तर त्याला मोठं व्हायचं होतं. ते आपण आज बघणार आहे. का चोरी केली? काय होतं? श्यामला वाचनाची खूप आवड असते, अभ्यास पण खूप करायचा श्याम. पण श्यामची परिस्थिती कशी होती? आता आपण प्रत्येक स्टोरी मध्ये बघतोय की नाही, श्यामची परिस्थिती कशी होती? श्यामची परिस्थिती गरीब असल्यामुळे श्यामला वाचनाची खूप जरी आवड असली तरी सुद्धा पुस्तक खरेदी करायला पैसे नसायचे. आलं लक्षात? पुस्तक आता घ्यायला पैसे लागतात. दुकानात फुकट पुस्तक मिळेल का? नाही. जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर दुकानात, आता तू आता आपलं एक्झिबिशन पैसे देऊन पुस्तक घेतलं ना, पैसे दिल्याशिवाय मिळतं का? मग त्यांच्याकडे पुस्तक खरेदीला पैसे नसायचे. ते म्हणतात की इंग्रजीचा अर्थ जरी इंग्रजी मधला अर्थ जरी बघायचा असेल ना मराठीमध्ये, तर डिक्शनरी असते मोठी, तुमच्या प्रत्येकाच्या घरात असेल बघा, आहे की नाही? डिक्शनरी अर्थ बघण्यासाठी. हा, ती डिक्शनरी सुद्धा त्यांच्याकडे नव्हती. एवढं त्यांच्याकडे गरिबी होती आणि वाचनाची खूप आवड होती. मग एक दिवस काय होतं, एका पाहुण्यांच्या घरी ते गेलेले असतात आणि पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर एक छान पुस्तक तिथं त्यांना दिसतं. आता समजा तुम्ही माझ्याकडे आलाय आणि तुम्हाला मोठं पुस्तक दिसतंय, ते पटकन तुम्ही घेतलं वाचायला. सो श्याम कोणाच्या तरी घरी गेलेला असतो आणि त्या घरी गेल्यानंतर तो काय करतो, ते पुस्तक त्या लोकांचं ते घेतो. आणि श्याम लहान असतो ना, त्या घरात पुस्तक काय म्हणतात, अरे या पुस्तकात तुला काय करणार आहे, हे परत पुस्तक. रागाने आपलं पुस्तक वाचायचं असतं ते देत नाही, एवढ्या लहान आहे, तुला काय समजणार आहे असं म्हणून ते पुस्तक परत देतात. मग श्यामला असतं मनात वाईट होतं की आपल्याला आपली परिस्थिती गरीब असल्यामुळं आपल्याला वाचनाची भूक आपली पूर्ण होत नाही, आपल्याला खूप वाचावं असं वाटतंय, तरीही पुस्तकं मिळत नाही. मग मनामध्ये असंही वाटतं त्यांच्यापेक्षा जास्त मला पुस्तक वाचून कळालं असतं, कारण त्यांना वाचनाची खूप आवड असते ना, त्यामुळे मला कळालं असतं पुस्तक ते. तर तो माणूस पुस्तक त्याच्याकडून काढून घेतो. मग एक दिवस काय होतं, श्यामच्या घरी एक पाहुणे आलेले असतात, वडिलांचे मित्र घरात आलेले असतात आणि त्यांच्याकडे नोटांचा असा बंडल असतो, 5-5 रुपयाच्या नोटांचा बंडल असतो. घरी येऊन बसतो असं बाहेर दोघं, श्यामचे वडील आणि ते. तो बंडल जो आहे त्या बंडल मधली एक नोट आपण घ्यावी. कशासाठी घ्यायची सांगा तुम्ही? आता कशासाठी श्यामला घ्यावीशी वाटली असेल ती नोट? आता मी तुम्हाला सांगितलं ना अगोदर. नाही, पण कशासाठी? व्हेरी गुड. त्यांच्याकडे पुस्तक खरेदीला पैसे नसायचे ना, मग ते पुस्तक खरेदी करता यावं म्हणून आपल्या वडिलांचा एक मित्र घरी आलेला आहे, त्याच्याकडे पैशाचा बंडल आहे, त्यातून एक नोट आपण चोरी करावी असं श्यामच्या मनात येतं. लहान असतो श्याम ना. मग श्याम काय करतो, त्या बंडल मध्ये एक नोट घेतो. असं घेणं चांगलं आहे का? नाही. कुठलीच वस्तू कोणाचीच घ्यायची नाही. स्कूलमध्ये सुद्धा मित्राचं काय असेल तर विचारून घ्यायचं. दुसऱ्याची वस्तू आहे ती त्याची न विचारता घ्यायची का? कधीच कुणाच्या वस्तूला हात लावायचा नाही. मग श्याम ते पैसे एक नोट घेतो आणि आतमध्ये काय करतो, लहान भावाचा अभ्यास घेत बसतो. जरी अभ्यास घेत असला तरी त्याच्या मनामध्ये, ज्यावेळी आपण वाईट गोष्ट करतो बघा, त्यावेळी आपल्या मनामध्ये तोच विचार येत असतो की नाही,
मग श्यामच्या मनामध्ये पण तसाच विचार चालू असतो. आपण नोट घेतलीये न सांगता, चोरी केली आपण, हाच विचार चालू असतो. तोपर्यंत काय होतं, श्यामच्या वडिलांचे ते मित्र असतात ना, ते पैसे मोजतात. ते नोटाचे जे बंडल असतं ते पैसे मोजतात. त्यावेळी त्यांना काय होणार, एक नोट कमी येणार ना. त्यांना माहिती असतं आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत. आणि मग ते म्हणतात श्यामच्या वडिलांना, अहो, एक नोट या बंडलमध्ये कमी आहे. श्यामचे कोणी मित्र आले होते का? त्यांनी श्यामवर नाही घेतला. श्यामचे कोणी मित्र आपल्या घरी आले होते का? असं विचारतात. तर मग हे म्हणतात, श्यामचे मित्र तर नाही आले, पण तुम्हीच कोणाला तरी दिली असेल हो, तुम्हाला आठवत नसेल. असं म्हणतात श्यामचे वडील, की ही नोट जी आहे तुम्हाला वाटते की कमी आहे, ती तुम्हीच कुणाला तरी दिली असेल आणि तुमच्याच लक्षात नसेल म्हणून. नाही हो, माझ्या लक्षात आहे मी केवढे किती पैसे आणले होते ते. इथेच आम्हाला एक नोट नाहीये म्हणून. श्याम पण हे ऐकत असतो आपण आपल्या शिकायची झाली. मग श्यामचे वडील, श्याम, अरे, तुझा कोणी मित्र आला होता का आज खेळायला आपल्या घरी? श्याम, नाही, आज तर माझ्याकडे कोणीच खेळायला आलं नाही, उलट मी त्यांच्या घरी गेलो होतो खेळायला. असं श्याम म्हणतो. आणि मग श्यामची आई जेवण करत बसलेली असते. श्याम आईला म्हणतो, आई, तुझ्या ताटामध्ये एवढाच भात आहे, त्याच्याने तुझं पोट भरेल का? तर श्यामच्या आईच्या ताटामध्ये थोडासाच भात असतो. म्हणजे काय, इतरांना जेवण दिल्यामुळे तिच्या ताटामध्ये कमी शिल्लक राहिलेलं असतं. मग श्यामची आई काय म्हणते, अरे श्याम, एवढी काळजी आहे, एवढी चिंता आहे की मला जेवणच जात नाही. आणि कसं तरी 2 घास खाते, कशासाठी? तर काम करायला यायला पाहिजे ना, एनर्जी आपल्याला कुठून मिळते? जेवणातून मिळते ना. मग श्यामची आई म्हणते की काम करायला एनर्जी यावी म्हणून मी 2 घास कसे तरी खाते. मग श्याम लगेच काय म्हणतो, आई, काहीच काळजी करू नकोस तू. मी खूप मोठा होईन, खूप शिकेन, खूप अभ्यास करेन आणि तुला सुखात ठेवीन. असं श्याम लगेच आपल्या आईला समजावतो. नंतर श्यामच्या आईला बाहेरचा आवाज येतो की बाहेर चर्चा चालली आहे, एक नोट कमी आहे. तो पण आवाज जातो श्यामच्या आईला. मग श्यामची आई काय करते, बाहेर येते. काय झालं हो? मग श्यामचे वडील म्हणतात, हो, त्यांच्या बंडल मध्ये एक नोट कमी आहे म्हणून. मग श्यामची आई काय म्हणते, श्याम, कधीच कोणाच्या वस्तूला हात लावणार नाही. मी तुम्हाला 100% सांगते की ही नोट श्यामने घेतलीच नाहीये. आता बघा, आई ज्यावेळी असं बोलते त्यावेळी श्यामला कसं वाटणार? मनामध्ये एकदम वाईट वाटतं ना, आई आपल्याबद्दल एवढा विश्वास दाखवतीये, आईनं आपल्यावर विश्वास ठेवला, पण आपण कसं वागलोय ही खंत श्यामला वाटते. मग तुला आई काय म्हणते माहितीये, आणि जरी समजा श्यामनी कधी कोणाची काही वस्तू घेतली तर तो मान्य पण करतो, त्याची जर चूक असेल तर तो मान्य पण करतो, पण श्याम कधीच कोणाच्या वस्तूला हात लावत नाही. आणि असं ज्यावेळी आई बोलते त्यावेळी श्यामच्या डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होते. कारण श्यामला काय वाटतं, आपण चोरी केली आहे ना, पैसे कोणी घेतलेले असतात, श्यामने घेतलेले असतात. आणि आई तर म्हणते की माझा श्याम कधीच असं करणार नाही. म्हणजे आईचा विश्वास आपल्यावर जो आहे तो आज आपण मोडलेला आहे. म्हणून आता आपण मान्य करूया सगळ्यांसमोर की मीच ती नोट घेतलेली आहे, मीच चोरी केलेली आहे, असं मान्य करून आपण दुसरी बाजूची जी सांगितली की श्याम मान्य करतो त्याला तरी आपण पात्र ठरूया. आणि मग सगळ्यांच्या समोर, म्हणजे कोण कोण असतं, श्यामचे वडील, त्यांचे मित्र, त्यानंतर श्यामची आई, सगळ्यांच्या समोर श्याम म्हणतो, मला माफ करा, तुमची जी नोट आहे ती मी स्वतः घेतलेली आणि मीच घेतलेली आहे. मग श्यामची आई म्हणते, अरे श्याम, असं कसं केलंस तू? लक्षात ठेव, ही पहिली आणि शेवटची तुझी चोरी करण्याची वेळ आहे म्हणून. श्यामची आई श्यामला रागवते, इथून पुढं असं कधीच तू कुणाच्या वस्तूला हात लावायचा नाहीस, समजून सांगते. कारण त्या श्याम ऑलरेडी रडत असतो. आई ज्यावेळी असं बोलते त्याच वेळी त्याला रडायला येतं, आपण चोरी केली म्हणून. आणि मग आई समजून सांगते तिला की असू दे, पण इथून पुढे कधी कुणाच्या वस्तूला हात लावायचा नाही. मग श्यामचे ते मित्र गेले ना, की श्यामची आई श्यामला विचारते, अरे श्याम, तू त्यांची नोट कशासाठी चोरली? तू चोरी कशासाठी केलीस? त्यावेळी श्याम सांगतो, आई, मला पुस्तक पाहिजे होतं, पुस्तकासाठी मला पैसे पाहिजे होते आणि म्हणून मी एक नोट त्यांची घेतली. आई, मी मोठा होण्यासाठी, पुस्तक वाचून मोठं होण्यासाठी चोरी केली. श्यामची आई म्हणते, अरे श्याम, पहिलीच्या पुस्तकामध्ये एक धडा आहे की चोरी करू नये. त्या पहिलीच्या पुस्तकातल्या धड्यात तू काय शिकलास की आणखी पुस्तकं विकत घेऊन शिकणार आहेस? म्हणजे बघा, आपले जे लेसन आहेत, मराठीमध्ये लेसन असतात की नाही, गोष्टी असतात ना वेगवेगळ्या, तशी
श्यामला एक स्टोरी होती की चोरी करू नये, दुसऱ्याची वस्तू घेऊ नये म्हणून. मग श्यामची म्हणजे त्या पुस्तकाचा तू काय अभ्यास केलास? ते आज आता आणखी नवीन पुस्तकं घेऊन तू हे करणार आहेस म्हणून, दुसऱ्याचे पैसे चोरी करून पुस्तक घेऊन मोठा होणार आहेस म्हणून. मग श्याम आईला पण म्हणतो, आई क्षमा कर मला, असं माझ्याकडून कधीही होणार नाही. आणि म्हणून तिथून पुढं त्या घटनेनंतर आयुष्यामध्ये श्याम कधीही चोरी करत नाही. कारण श्यामची आई श्यामला सांगते की श्याम तू शिकून मोठा हो, पण शिकलास तरी चांगलं वागायचं कधीही सोडू नकोस. आपलं जे वागणं आहे, आपलं व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अभ्यासापेक्षा. म्हणजे शिक्षणाबरोबर तू तसं चांगलं वागायला शिक. मी रोज देवाला प्रार्थना करते की माझा श्याम गुणी होऊ दे. शिक्षण कमी झालं तरी चालेल, पण माझा श्याम गुणी होऊ दे, अशी प्रार्थना मी रोज देवाजवळ करते. आणि म्हणून इथून पुढे तू कधी सुद्धा कोणाचीही वस्तू चोरू नकोस. ही गोष्ट समजली सगळ्यांना? काय होतं गोष्टीचं नाव?